आणि यानंतर आताची एक सगळ्यात मोठी बातमी जाणून घेऊयात। सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवरती प्रशांत किशोर हे नाराज असल्याची चर्चा आहे। सुनेत्रा पवारांसोबतच्या कालच्या बैठकीमध्ये सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवरती प्रशांत किशोर नाराज असल्याचं कळतंय। सुनेत्रा पवारांसोबतच्या कालच्या बैठकीमध्ये त्यांनी ही नाराजी कळवलेली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय। तर माझ्याकडून काम हवे तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घ्या असं देखील कळवण्यात आलेलं आहे, अशी देखील सूत्रांकडून एबीपी माझाला माहिती कळतेय। प्रदेशाध्यक्षांसोबत जुळत नसेल तर काम करणं कठीण आहे असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आधीच्या 3 बैठकांमध्ये काही बदल हे सुचवलेले होते, ते झालेले नाहीत यावरती देखील त्यांनी बोट ठेवलेलं आहे। आणि बैठकीमध्ये पार्थ पवार आणि प्रशांत किशोरांच्या टीममधले 2 सदस्य देखील उपस्थित होते अशी देखील माहिती कळतेय। जय पवार हे देखील या बैठकीमध्ये ऑनलाईनरित्या सहभागी होते अशी देखील माहिती कळतेय। त्यामुळे राष्ट्रवादी संदर्भातली आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काल ही अत्यंत महत्त्वाची अशी तब्बल 6 तास चाललेली चर्चा आणि त्यामध्ये सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवरती प्रशांत किशोरांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। नेमकी बैठकीमध्ये काय चर्चा झाली आहे, काय नाराजी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी ध्येय धोरणांच्या अनुषंगाने आणि आगामी कामकाजाच्या अनुषंगाने आता प्रशांत किशोर हे यांना सूत्र हाती घेतलेले आहेत। प्रशांत किशोर सध्या काम पाहत आहेत। आत्तापर्यंत एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांच्या 4 बैठका झालेल्या आहेत। यापूर्वी 3 ज्या बैठका झाल्या होत्या याच्यामध्ये काही बदल प्रशांत किशोर यांच्या वतीने सुचवण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अनुषंगाने काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्यात आल्या होत्या। कुठेतरी प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणं आपल्याला कठीण आहे, त्यामुळे या संदर्भात तुम्ही निर्णय घेतला पाहिजे। आगामी काळामध्ये जर पक्षाचं काम करायचं असेल किंवा आगामी रणनीती जर ठरवायच्या असतील तर त्यासाठी प्रदेशाध्यक्षांना देखील जुळवून घेणं गरजेचं आहे। मात्र तसं होत नसेल तर आपल्याला त्यांच्यासोबत काम करणं कठीण आहे, अशा पद्धतीचं स्पष्टपणे भूमिका जी आहे ती प्रशांत किशोर यांच्या वतीने या बैठकीमध्ये मांडण्यात आली। कालच्या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे देखील उपस्थित होते। यासोबतच प्रशांत किशोर यांच्या टीममधले 2 सदस्य आणि जय पवार हे ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती आहे एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या बैठकीमध्ये एकंदरीतच आगामी काळामधल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा 2029ची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू पाहतोय आणि त्याच अनुषंगाने प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। आत्तापासूनच आपण काम करायला सुरुवात केली आणि मी जे बदल सांगतोय ते जर झाले तर नक्कीच आपण आपलं जे इप्सित आहे ते साध्य करू शकू आणि यासाठी कुठेतरी प्रदेशाध्यक्ष पदापासूनच सुरुवात प्रशांत किशोर यांच्या वतीने झाल्याचं दिसतंय। यापूर्वीच्या 3 बैठकांमध्ये आपण या पद्धतीची भूमिका मांडली होती, मात्र तशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत या पक्षाकडून पाळण्यात आलेल्या नाही आहेत, तसे बदल करण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे आगामी काळात जर तुमच्यासोबत काम करायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्या अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका प्रशांत किशोर यांच्या वतीने मांडण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आकांक्षा, अगदी निलेश, काल ही चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे आता पक्षांतर्गत काही महत्त्वाचे बदल केले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।